तर नमस्कार, राम राम शेतकरी बांधवांनो. मी कृषी मित्र दीपक देवडे पाटील आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही दुग्ध व्यावसायिक असाल, जर तुम्ही शेळी पालन करत असाल किंवा तुम्ही बैलगाडा मालक किंवा बैलगाडा शौकीन असाल तर आजचा हा व्हिडिओ खरं तर तुमच्यासाठीच आहे. तर शेतकरी बांधवांनो, मी आज तुमच्यासाठी एक असं जबरदस्त प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे जे वापरल्याच्या नंतर तुमचा जर गोठ्यामध्ये उत्पादन खर्च कमी होणार आहे, तुमचं उत्पन्न वाढणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही जनावराला कॅल्शियम देत असाल तर तुम्हाला तुमचा कॅल्शियम देण्याचा खर्च सुद्धा वाचणार आहे. तुम्हाला जनावराला कुठल्याही प्रकारच्या विटॅमिनच्या गोळ्या द्यायची गरज नाहीये. तुमच्या गोठ्यामध्ये डॉक्टर येण्याचं प्रमाण 70 ते 80% आपण इथं कमी करणार आहोत. आणि हे प्रोडक्टचा फायदा अजून असा की जर तुम्ही दुग्ध व्यावसायिक असाल तर तुमच्या जनावराचं कुठंतरी याच्यामध्ये भरघोस असं दूध वाढणार आहे. त्याचबरोबर दुधामधील फॅट सुद्धा वाढणार आहे, दुधामधील एसएनएफ सुद्धा वाढणार आहे. तुमच्या जनावरांमध्ये रोग प्रतिकारक क्षमता सुद्धा वाढणार आहे. त्याचबरोबर तुमच्या जनावराची प्रजनन क्षमता सुद्धा वाढणार आहे. कारण की आज जर बघायला गेलं तर दुग्ध व्यवसायामध्ये किंवा शेळी पालनामध्ये आपल्याला सगळ्यात मोठी अडचण जी येते ती म्हणजे आपलं जनावर वेळेवर माझ्यावर येत नाही. आपलं जनावर हे वेळोवेळी रिपीट होतं आणि याच्यामुळे काय होतं, कुठंतरी आपला दुग्ध व्यवसाय हा फसला जातो आणि शेतकऱ्याला कुठंतरी खूप मोठं नुकसान सोसावं लागतं. आणि याच्यावरच तोडगा म्हणून हे प्रोडक्ट आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्याचबरोबर जर तुम्ही शेळी पालन करत असाल तर शेळी पालनामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपली जी पाठ किंवा आपली बोकडं आहेत, आपली कळड आहेत, त्यांचं वजन आपल्याला जास्त पाहिजे असतं. आपल्या पाठ किंवा बोकडामध्ये शायनिंग ते दिसायला चांगले पाहिजे, त्यांच्या स्किन मध्ये शायनिंग पाहिजे, केस पण जास्त वाढलेले पाहिजे, केस सुद्धा मापात पाहिजे आणि जनावराचं वजन सुद्धा वाढलेलं पाहिजे. आणि याच गोष्टींना अनुसरून कुठंतरी हे प्रोडक्ट तयार केलेलं आहे. आणि जर बैलगाडा क्षेत्राचं जर बघायला गेलं तर आपण ज्यावेळेस बैलगाडा शर्यतीला जातो त्यावेळेस आपलं काय होतं, पहिला पायरा होतो, दुसरा पायरा होतो. ज्यावेळेस आपण सेमी फायनलला जातो कुठेतरी आपला बैल थकलेला असतो, कुठेतरी त्याची ताकद कमी पडते, करंट कमी पडतो. तर हे प्रोडक्ट दिल्याच्या नंतर आपल्या बैलामध्ये आपल्याला कुठेतरी चांगल्या प्रकारची स्ट्रेंथ, चांगल्या प्रकारचा करंट दिसणार आहे. त्याचबरोबर आपल्या जनावरांमध्ये त्याची जी इम्युन सिस्टम आहे, रोगप्रतिकारक क्षमता ही सुद्धा त्याच्यामध्ये वाढणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे प्रोडक्ट कुठलं तर हे प्रोडक्ट आहे ग्रोविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं खुराकदारा. तर शेतकरी बांधवांनो, हे प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना ट्रायल बेसिसवर सुद्धा दिलं होतं. याचे आपल्याला इतके जबरदस्त रिझल्ट आलेले आहे शेतकरी बांधवांनो. म्हणजे आपण हे ज्यावेळेस ट्रायल बेसिसवर दिलं त्यावेळेस आपल्याला असं जाणवलं की शेतकऱ्याच्या गाईला म्हणजे 3 ते 4 दिवसामध्ये त्या गाईचं दूध हे 1 लिटरने वाढलं होतं. त्याच्या फॅटमध्ये सुद्धा वाढ झाली होती, त्याच्या एसएनएफ मध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर ह्या प्रोडक्ट मधले कंटेंट जर बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये 7 प्रकारचे विटॅमिन आहे. याच्यामध्ये विटॅमिन ए आहे, विटॅमिन D3 आहे, विटॅमिन ई आहे, विटॅमिन H आहे, विटॅमिन सी आहे, विटॅमिन B12 आहे, विटॅमिन K3 आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये बायपास प्रोटीन आहे, बायपास फॅट आहे. त्याच्या नंतर याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स सुद्धा आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये याच्यामध्ये कॉपर आहे, कोबाल्ट आहे, आयोडीन आहे, आयर्न आहे, सल्फर आहे, मॅग्नीज आहे. अशा प्रकारचे 10 मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. त्याचबरोबर मॅक्रोन्यूट्रिएंट्स जर बघायला गेलं तर याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे महत्वाचे घटक आहेत जेणेकरून तुम्हाला कॅल्शियम द्यायची गरज नाही. याच्यामध्ये जास्त प्रमाणात विटॅमिन असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या विटॅमिनच्या गोळ्याचा खर्च नाही. म्हणजे तुमचा कॅल्शियमचा खर्च वाचला, तुमचा विटॅमिनचा खर्च वाचला. आणि त्याचबरोबर आपल्याला या दुग्ध व्यवसायामध्ये मगाशी सांगितलं तसं एक खूप मोठी अडचण येते ती म्हणजे जनावर वेळेवर माझ्यावर येत नाही. जनावर परत रिपीट होतं. आता आपण जर गुजरात किंवा राजस्थान साईडला गेलो तिथं गिर गाय असतात, कांकरेज गाय असतात. तर तिथले शेतकरी काय करतात, त्यांना शतावरी झालं, अश्वगंधा झालं असं प्रोडक्ट त्यांना खायला देतात किंवा असे आयुर्वेदिक घटक त्यांना खायला देतात. त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं जे रोगप्रतिकारक क्षमता झाली किंवा त्यांचं जे प्रजनन क्षमता झाली ती प्रॉपर म्हणजे चांगल्या प्रमाणात होते किंवा त्यांची प्रजनन क्षमता ही वाढते आणि ते जनावर वेळेवर माझ्यावर येतं आणि रिपीट होत नाही.
आणि हेच काहीसे घटक ह्या प्रोडक्ट मध्ये सुद्धा दिलेले आहे शेतकरी बांधवांनो. याच्यामध्ये अश्वगंधा झालं, शतावरी झालं, जयवंती झालं, आवळा झालं, यासारखे 19 घटक आयुर्वेदिक घटक याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळं जनावरांमध्ये कुठेतरी प्रजनन क्षमता वाढणार आहे शेतकरी बांधवांनो. आणि याचा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. आणि हे प्रोडक्ट आता तुम्ही कुठं कुठं वापरू शकता. तुम्ही हे शेळीमध्ये वापरू शकता, गाईमध्ये वापरू शकता, म्हशीमध्ये वापरू शकता, त्याचबरोबर बैलामध्ये वापरू शकता, घोड्यामध्ये वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही कोंबडी मध्ये सुद्धा, कुक्कुटपालन मध्ये सुद्धा या प्रोडक्टचा वापर करू शकता. म्हणजे प्रोडक्ट एक आहे, त्याचे फायदे अनेक आहे शेतकरी बांधवांनो. आणि हे प्रोडक्ट आपण सुरुवातीला शेतकऱ्यांना ट्रायल बेसिसवर सुद्धा वापरायला दिलं होतं आणि याचे रिझल्ट सुद्धा आपण काढणार आहोत. यांच्या रिझल्टचा रिव्ह्यू सुद्धा आपण शेतकऱ्यांचा घेणार आहोत आणि लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा टाकणार आहोत. आणि हे प्रोडक्ट तुम्हाला जर विकत यायचं असेल तर खाली दिलेला हा नंबर आहे, तुम्ही या नंबरवर सुद्धा कॉन्टॅक्ट करून हे प्रोडक्ट तुम्हाला घरपोहोच मागवू शकता. शेतकरी बांधवांनो, हे प्रोडक्ट तुम्हाला वापरल्याच्या नंतर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट येणारच आहे. आणि हे रिझल्ट आल्याच्या नंतर तुम्ही जर म्हणले आमचा रिव्ह्यू घ्या, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या गोट्यावर येऊन तुमचा रिव्ह्यू घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, हे प्रोडक्ट तुम्ही एकदा वापरून बघा. जर तुम्ही हे वापरलेलं असेल तर तुम्हाला हे प्रोडक्ट कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर नसेल वापरलं, तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर हा खाली नंबर दिलेला आहे, याच्यावर तुम्ही ऑर्डर टाकू शकता. तुम्हाला घरपोच ऑर्डर येऊन जाईल. ऑल महाराष्ट्र आपण याचे पोच करत असतो. तर शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.